नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चहा सोबत छोट्या बुकेसाठी असा पदार्थ बघणार आहोत। बटाटा मटर स्नॅक्स। आता मटरचं सीजन आहे ना, तर म्हटलं चला मटरचा एक पदार्थ दाखवूया छान। तर चला मग रेसिपीकडे वळूया। साहित्य दाखवते। हिरवा मटार सोललेला 1 वाटी, वजनी असेल तो 150 ग्रॅम। 2 कांदे घेतले, बारीक कट करायचे, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे सोलून घेतले, धना पावडर, लाल मसाला, घरगुती लाल मसाला आहे आमचा, आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ। खूप जास्त काही साहित्य लागत नाही। आणि बाइंडिंग येण्यासाठी ब्रेड घेतलाय। इथं तुम्ही मैदाही वापरू शकता, पण ब्रेडनी एकदम क्रिस्पी होतं। ब्रेडच घ्या शक्यतो। आपल्याला आता मिक्सर मधनं आपल्याला मटार बारीक करून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घेतलाय, बारीक करते मी। असा बारीक करून घेतलाय मी मटार। आता तो एक ह्या ताटातच काढून घेणार आहे। बटाटा पण इथं मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला। ब्रेड क्रम्स तयार करायचे या साहित्यामध्ये मिक्स करायला सुद्धा, आणि नंतर जे आपण बनवणार आहे मी पुढे सांगते तुम्हाला पुढची रेसिपी। ब्रेडचे असे तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक, आणि तेल वगैरे काहीच टाकायचं नाही। असेच आपल्याला हे गरम करायचे, जेणेकरून ते थोडेसे कडक होतील। तुम्ही गव्हाचाही ब्रेड घेऊ शकता। इथं छोट्या साईजचे मी इथं 8 ते 9 ब्रेड घेतलेले आहे। आता हे थोडेसे मी कडक करून घेते। ब्रेड आता झाले मस्त कडक, असे थोडेसे लालसर रंगावरती भाजून घ्यायचे। आता मी याला थंड करते आणि याचा क्रम्स तयार करून घेते। मिक्सरच्या भांड्यातच, मिक्सरलाच फिरवायचं आहे, एकदम छान होतो त्याच्यामध्ये। ब्रेड क्रम्स इथं मी तयार करून घेतलंय। आता यातलं थोडंसं मी नंतरसाठी ठेवणार आहे, अंदाजे अर्धी वाटी असेल, आणि बाकीचा हा सगळा याच्यामध्ये टाकणार आहे। याच्याने बाइंडिंग खूप छान येते। आता आमचा घरगुती लाल मसाला हा 1 चमचा टाकणार आहे, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता आपल्याला हे असंच एकजीव तयार करायचं आहे, याचा गोळा घट्टसर एकजीव गोळा तयार करून घेते मी। असा घट्टसर गोळा मळून तयार झालाय, आणि एकही पाण्याचा थेंब इथं वापरायचा नाही आपल्याला। बटाटा उकडून घेतल्यामुळे त्याचाच छान बाइंडिंग येतं आपल्याला इथं। आणि आता अशा छोट्या छोट्या टिक्की तयार करून घेणार आहे मी याच्या। तुम्ही यामध्ये चीजही टाकू शकता। थोडेसे तसे करते आणि थोडेसे असेही करून दाखवते। थोडेसे चीजचे पण करून दाखवते, आणि थोडेसे बिना चीजचेही करून दाखवते तुम्हाला मी। असे छान तयार करून घेते मी आता, आणि एक चीजचा करून दाखवते। ऍक्च्युली नॉर्मल पण असंच खूप छान लागतं, पण मुलांना चीज आवडतं, त्यामध्ये थोडंसं चीजही टाकू शकता। असं करायचं।
आणि यामध्ये चीज भरायचं। हा गोळा असा पूर्ण बंद करायचं। मुलांना चीज आवडतं म्हणून काहीतरी वेगळं म्हणून त्यांना असं करू शकता। करून घेते मी आता याच प्रकारे। अशा प्रकारे करून घेतले मी 4-5। आता शॅलो फ्राय करणार आहे। तुम्ही तळूनही घेऊ शकता आणि शॅलो फ्रायनी पण छान होतात। दोन्ही प्रकारचे छान लागतात, तुम्ही करून बघा। आणि ही रेसिपी तुम्ही आधीच करून असं या टिक्क्या वगैरे अशा तयार करून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि मुलांना पाहिजे तेव्हा तुम्ही हे शॅलो फ्राय वगैरे करून देऊ शकता। 1 ते 2 दिवस आरामात टिकती ही रेसिपी। आणि पार्टीसाठी, बर्थडे पार्टीसाठी किंवा गेट टुगेदर साठी ही छान होते ही रेसिपी। अशी करून बघा तुम्ही। तेल थोडस गरम झालंय। आता आपल्याला हा ब्रेड क्रम्स आहे, हा टिक्कींना थोडासा असा अलगद हाताने लावून घ्यायचा आहे, जेणेकरून टिक्की अजून छान अशी क्रिस्पी होईल। थोडासा प्रेस करायचा। तुम्ही मैद्याची किंवा कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून त्याच्यात डिप करून पण असं करू शकता, पण नेहमी मी असंच बनवते, असं पण छान होतं। गॅस मीडियम करते मी आता। पॅन छान गरम झालाय आपला। साइडनी तेल गेल्यामुळं तेलामध्ये सोडलंय। पॅन मध्येही करू शकता तुम्ही। असं प्रेस करायचं, हातावर पण जरा प्रेस करायचं आणि ठेवायचं। पहिली टिक्की ठेवलेली आपण पलटून घेऊया। बघा किती छान झाली आहे आणि अशी क्रिस्पी झाली आहे एकदम। तळूनही घेऊ शकता, तळून पण छान होते। पण कोणाला जास्त ऑइली आवडत नसेल तर असंही करू शकता तुम्ही। आणि रेसिपी पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। बघू शकता कलर किती सुंदर आलाय, ब्राऊन असा। अशाच कमी गॅसवर आपल्याला छान एकदम क्रिस्पी अशा भाजून घ्यायच्या या। बघा किती छान झालंय क्रिस्पी असं। असंच क्रिस्पी एकदम आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान आवाज येतोय। आता सर्व करते मी। चीज टाकल्यामुळे ती एकदम चीजी झालंय, हे बघा। खूप छान झालंय हे टिक्की। मटर बटाटा स्नॅक्स रेसिपीचं नाव आहे आणि मुलांना आवडतं म्हणून आपण यामध्ये चीज घातलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसतंय, हे बघा चीजी चीजी झालंय एकदम। मुलं एकदम आवडीने खातील। खूप गरम आहे। खूप छान होते ही रेसिपी, मुलांना खूप आवडेल। तुम्ही करून बघा। तुम्ही अशी खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबा, म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.